आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये तुम्हाला जागा मिळाल्या, आज उद्धव ठाकरे सुद्धा अधिवेशनात पोहोचत आहेत, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत करणार शिवसेना? खरं तर महाविकास आघाडीचं गेले 5 वर्ष नेतृत्व उद्धवजी ठाकरे करत आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून यश उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या वतीने उद्धवजींचं स्वागत करणार आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि त्यासाठी खरं तर आजपासून महाविकास आघाडी कामाला लागलेली आहे आणि आम्हाला निश्चित यश येईल। पण संजय राऊत यांनी पण असंच म्हटलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा आहे तो उद्धव ठाकरेच असावेत, ही लोकांची भावना आहे, लोकांची इच्छा आहे, काय म्हणाल? आपण बघितलं असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती असे नेते होते उद्धवजी ठाकरे। आज पण सगळ्या पक्षाचे खासदार महाविकास आघाडी निवडून आलेत, ते सगळे उद्धवजी ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे या ठिकाणी निवडून आले याची सगळ्यांना माहिती आहे आणि हाच करिश्मा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उपयोग येणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व हे उद्धवजी ठाकरे करत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तेच असतील। नक्कीच, पण काँग्रेस ज्या पद्धतीनं भूमिका घेते, आता मोठा भाऊ झाल्याची सुद्धा चर्चा रंगते, त्यामध्ये विरोधक पण म्हणतायत, सत्ताधारी पण म्हणतायत की आता काँग्रेस मोठा भाऊ झालेला आहे, 14 जागा त्या ठिकाणी त्यांच्या आहे, त्यामुळे नेमकी आता भूमिका काय असेल? कारण काँग्रेस पण दावा करते, प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असेल, परंतु महाविकास आघाडी नेतृत्व कोण करतंय, लोकांना कोण अपेक्षित मुख्यमंत्री पाहिजे, लोकांच्या पार्टी मतदारांचा कोणाकडे ओढा आहे, ह्या सगळा बघितलं तर उद्धवजी ठाकरेंकडे आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीने सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून उद्धवजींना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं पाहिजे। नक्कीच, पण यामुळे धुसफूस होणार नाही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये? नाही, खरं तर आपण म्हटलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये नेतृत्व कोणाचं पुढे आहे, सगळ्या भागामध्ये मराठवाडा असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सगळ्या भागामध्ये एकत्र जसं काम आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये तसंच विधानसभा निवडणुकीने आपल्याला केलं पाहिजे आणि त्यासाठी चेहरा पाहिजे तो उद्धवजींचा या ठिकाणी येईल अशी मला खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आपले मनसुबे जाहीर केलेले आहेत आणि उद्धव ठाकरेच आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं वैभव नाईक म्हणतात। नेमकं आता उद्धव ठाकरे हे आपली काय भूमिका मांडणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।